चला मॅन ऑफ द मॅच अनिरुद्ध ठरला। राम चौधरी यांच्याकडून षटकारासाठी 1000 रुपये होते, ते पैसे घेऊन जा। आणि मॅन ऑफ द मॅच अनिरुद्ध चांगला खेळ राहिला, ऑल द बेस्ट पुढील मॅच साठी देखील। आणि पहिल्या इनिंग साठी जाऊया आमच्या साथी कमेंटेटर मानस मनोरे यांच्याकडे। चला स्पीड अप हेलो स्पीड अप घ्या लोक। चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया, मॅच सुरू केली जाते। पहिला बॉल स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला लॉफ्ट केलाय, दोन खेळाडूंच्या मध्ये दरार पाहायला मिळतीये। चांबो त्या ठिकाणी बॉल वरती येतील। 3 ओव्हरची मॅच असेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतीये। 2 धावा मात्र पहिल्या बॉल वरती धावून पूर्ण केल्या जातील। फलंदाजी मार्फत आपण पाहतोय शिवम खारके आणि त्यांच्या समवेत संकेत भोईर, ही सलामी फलंदाजांची जोडी आहे। गिरोबा 11 शेवडून आणि बिहाना 11 बोरले या दोन टीमच्या दरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू केली जाईल। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, फुल टॉस, ड्राइव्ह केलाय, खेळाडू आहेत डायरेक्ट करण्याचा प्रयत्न यावेळेस नक्कीच केला गेलाय, परंतु सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी धावून नक्कीच पूर्ण केली जातीये। चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल। जर विहाना 11 बोरले संघ टॉप 5 मध्ये गेला तर ओम खोपकर साहेब यांच्याकडून 5000 रुपये बोरले टीमला दिले जातील। ही पारितोषिक मात्र आमच्यापर्यंत येत आहेत जर फायनलला गेले तर। अटॅक करण्याचा प्रयत्न, स्लॉट मधला बॉल आहे, ऑन साइडला ड्राइव्ह केलं जातं, चेंडू अगदी घरंगत जमिनीला गुदगुल्या करत असताना निघून चाललाय काऊ कॉर्नर झोन मध्ये। तत्पूर्वी आपण पाहू शकाल यावेळेस धाव मात्र मिळतीये। 2 चेंडूवरती 3 धावांचं योगदान आतापर्यंत फलंदाज संकेत भोईर यांचं राहिलंय। शिवम खारके 1 बॉल 1 धाव त्यांच्या बाट मधून आली आहे आणि संतांनी सावध सुरुवात या ठिकाणी मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आहे। यॉर्कर बॉल यावेळेस ड्राइव्ह केलं जात आहे, सिंगल डबलचा रोल, चांगला षटक या ठिकाणी कौतुक करावं लागेल। पिवनच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सोमनाथ पाटील ज्यांनी आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात, फक्त 5 धावा आपल्या गोलंदाजीवरती दिल्यात। कंजूस षटक, तिकट मारा आणि चिकट मारा ज्याला मी म्हणतो, इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल
मैदानाच्या आतमध्ये अगदी संत आणि सावध सुरुवात, सावध पवित्रा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. यावेळेस देखील फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केलं जाते, वाडी स्ट्रॉंग ऑफ मध्ये बॉल घरंगात चाललाय. सिंगल धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न ती घाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. आणि यावेळेस 2 धावा पूर्ण होता होता राहिलेत, एकच धाव मिळतीये. आणि एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. जेवढे प्रेक्षक आमच्या समवेत लाईव्ह जोडले गेले आहेत त्या सगळ्यांचं देखील मी स्वागत करतोय. मयूर पाटील सर आमच्या समवेत ऑफिशियल स्कोररची भूमिका बजावत आहेत. फार चांगलं काम, फार चांगली स्कोरिंग मयूर पाटील सरांची देखील राहिली आहे, त्यांचं देखील कौतुक करूया. थोडीशी इंजुरी होतीये खेळाडूला, विनंती असेल पाणी वगैरे मैदानाच्या आतमध्ये द्यावं. आयोजक पाणी द्या, विनंती असेल. मैदानाच्या आतमध्ये थोडेसे इंजोर्ड झालेले आहेत, हॅमस्ट्रिंग थोडीशी आपण स्ट्रेच होताना त्यांची पाहतो आणि त्यामुळे आयोजकांना विनंती आपण वॉटर सप्लाय करायचं मैदानाच्या आतमध्ये. स्प्रे वगैरे असेल बघा, काय दुखापत झाली आहे बघा आयोजक आणि त्या गोष्टी पुरवा. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. दीपक पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून विहाना 11 बोरलेली टीमला बऱ्याचशा शुभेच्छा या ठिकाणी नक्कीच आलेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा खेळाडू दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या जागी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवला जाईल. क्रिकेटमध्ये आपल्याला बरेचसे वेगवेगळे लॉ पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळ हा लॉ प्रमाणे चालत असतो, त्यामुळे एखादा खेळाडू जर इंजोर्ड झाला, त्यांना दुखापत झाली तर रिटायर्ड हर्ट होऊन तुम्ही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवू शकता. आणि त्यामुळे या ठिकाणी आता नवीन फलंदाज अंकित वाजेकर, मागील मॅचचे हिरो, त्याने 2 बॉल 6 धावांची गरज होती आणि षटकार मारला होता, तो अंकित वाजेकर मैदानाच्या आतमध्ये आता येत आहेत. अटॅक केला यावेळेस, स्टँड अँड डिलिव्हरचा फटका स्टँड्स मध्ये बॉलला पाठवलाय, दूरच दूर, लांबच लांब, लॉंग आणि स्ट्रॉंग षटकार. टीम संदेशजी पाटील स्पीडअप करायचं आहे प्लीज. 12 धावा मात्र स्कोर कार्ड वरती येत आहेत. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. द स्कोर इज 12 विदाउट लॉस. चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल. आपण पाहिलं होतं मयूर सर 5 चेंडू चांगले भेगले, परंतु मी नेहमी सांगत असतो वर्गात 10 चांगले विद्यार्थी असतील, 1 खराब असेल तर तो पूर्ण वर्गाला बिघडवून ठेवतो. ओव्हर मध्ये 5 चांगले चेंडू असतील, 1 खराब असेल तर तो पूर्ण ओव्हरला बिघडवून ठेवतो. आणि तसाच खेळ आपण पाहिला की एक कराय पर पाणी फेर दिया, 1 छक्केने जो शेवटच्या बॉल वरती आला. आणि त्यामुळे आपण पाहतोय की पूर्णपणे मेहनतीवरती पाणी फेरणारा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने 12 धावा मात्र जमवल्या गेल्या. प्रतीक पाटील आता बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. षटक क्रमांक 2 त्यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. मनसे चषक 2025 चा आनंद आपण घेतोय. पनवेल तालुका मनसे चषक अतिशय चांगला दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. 3री रजनी 19व्या वर्धापना दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भाताण आणि शाखा पनवेल यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. अवांतर चेंडू मात्र येतोय. प्रतीक पाटील आउटसाइड द स्टंपची लाईन, पहिला बॉल उजवी एष्टी सोडून जातोय. वाईड बॉलने सुरुवात केली जाते.
प्रतीक पाटील उर्फ चावी या नावाने ते प्रसिद्ध आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचतीये. वाईट बॉल त्यांनी फेकलाय. यावेळेचा देखील आउटसाइड ऑफ स्टंप लाईनचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. पुनश्च एकदा पंचांचा वाईड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. बिना दसरा बिना दिवाळीचा बोनस दिला जातोय. 1+1 मिळतील. नशिबाच्या 2 धावा ज्या एक्स्ट्राज मध्ये ऍड ऑन देखील होताना पाहायला मिळतील. वाईट +1 मिळतील 2 रन. आणि नक्कीच मयूर पाटील सर एक चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 1850 धावा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 1850 धावा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत टोटल पूर्ण झाल्यात. ही माहिती मयूर पाटील सर एक चांगले उत्कृष्ट स्कोरर, एक चांगले अपडेटर, त्याच्याच बरोबरीने चांगले स्कोरर त्यांनी माहिती पोहोचवली आहे. यॉर्कर बॉल ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूचं कलेक्शन. 30 तर्रार लेझर गाइडेड मिसाईल. हा चेंडू ऑन पॉइंट वरती लँड झाला. गोलंदाज प्रतीक पाटील ऑन पॉइंट ऑन लाईन असं म्हणायला तर हरकत नाही. आणि डॉट चेंडू मात्र फेकलाय. 2 चेंडू अवांतर फेकल्यानंतर त्यांनी लाईन आणि लेंथ शोधली आहे. इथून मात्र स्लॉट मधला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका. 2 खेळाडूंच्या मध्ये दरार. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू सीमा पार डिशक्याव. 4 रन. मात्र आता आक्रमण चढवलं जाईल. फलंदाज संकेत भोईर 6 बॉल 14 धावेंची इनिंग त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत साकार केली जाते. फुलटॉस बॉल होता. लोअर फुलटॉस होता. डीप करणारा फुलटॉस डायरेक्टेड गोटी नेम. अर्जुन के तीर के निशाने की तरह एकदम सटीक निशाणा यावेळेस लगावलाय गोलंदाजाने. परंतु ऑनफील्ड अंपायरने तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. चला तिसरे पंच विनंती असेल की आपण ऑन स्क्रीन वरती यावं. आणि यस इट इज आउट. अंपायर फलंदाज होतील नो डाऊट. रन आउट. एक 1.3 षटकांचा खेळ संपला. 19 धावा स्कोर कार्ड वरती घेतात. अभिषेक भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतापाचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. बाल बचे नॉन स्ट्राईक हँडचा खेळाडू. अगदी त्यांना चेंडू लागला असता तर मोठा धक्का मोठी दुखापत झाली असती. कारण की चेंडू अगदी या बंदुकीच्या गोळीच्या स्पीडने मात्र ट्रॅव्हल झाला होता. परंतु शेवटच्या क्षणी ते खाली वाकले आणि त्यामुळे मात्र बचावले गेले. परंतु सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळी ठिकाणी नक्कीच धावून पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक वधारला जाईल. 20 धावा मात्र स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. कमबॅक केले प्रतीक पाटील. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 8 आल्या. फुलटॉस बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जाना था जपान पहुंच गए चीन असं पण म्हणायला हरकत नाहीये. मारायचा होता ऑन साइडला. चेंडू गेला ऑफ साइडला आणि यावेळेस सिंगल धाव मात्र मिळतीये. अजूनही 119 लोक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतात. घड्याचा काटा जवळजवळ 3:15 वाजले असताना पण 119 लोक या स्पर्धेला लाईव्ह बघतात. ही क्रेज आहे पनवेल तालुका मनसे चषकाची क्रेज. आणि पूर्ण तालुक्यामध्ये नाही तर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा होईल. कारण एवढं चांगलं आयोजन आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. यावेळेस कनेक्शन होत नाहीये. पायांवरती बॉल आदळला गेलाय. पंचांचा LB म्हणजे लेग बाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. एकेरी धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा. ओव्हर झाली आहे. ओव्हर झालेली आहे. एक सिंगल एक डॉट. टोटल 2 डॉट आले आणि 2 वाईड आलेले आहेत. 2 डॉट आलेले आहेत. पहिला चेंडू वाईट, दुसरा वाईट, त्याच्यानंतर एक डॉट आला, त्यानंतर चौकार, परत डॉट, त्याच्यानंतर रनआउट जो झाला त्यानंतर सिंगल सिंगल सिंगल. 3 सिंगल 2 डॉट 1 4 असे 6 बॉल.
22 धावा डबल दुरी ज्याला मी म्हणतो 2 पे 2 म्हणजे 22 आणि 22चा आकडा मात्र स्कोर कार्ड वरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र आता नक्कीच शिल्लक असेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय साहिल पाटील, ज्यांनी मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. 2 षटकांमध्ये बऱ्याचशा धावा कुठून काढल्यानंतर साहिल पाटील यांनी कमबॅक करून दिलं होतं विहाना 11 बोरलेला. आणि ते साहिल पाटील मात्र आता षटक क्रमांक 3 स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरचा शूट चेंडू खाली येतात. फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, द कॅच हॅज बीन टेकन अँड द अंकित वाजेकर गोइंग बॅक टू पवेलियन. विकेट इज डाऊन. चला पुढील मॅचचा टॉस केला जाईल. टीम घोडीलदेव कसलगड संघाचा कर्णधार आणि देविदास 11 कुडावे दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेचच यायचंय. फक्त 5 चेंडू मात्र पहिल्या सत्रामध्ये आता बाकी आहेत, त्यामुळे देविदास 11 सत्रामध्ये आता बाकी आहेत. त्यामुळे देविदास 11 कुडावे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये घोडीलदेव कसलगड कॅप्टन टॉस साठी यावं. आणि या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत नेरे गावचे आमचे सन्माननीय सचिन मोरे साहेब यांच्या माध्यमातून विहाना 11 बोरले टीमला बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि खास करून चांबोला बऱ्याचशा शुभेच्छा सचिन मोरे नेरे यांनी दिलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचं स्वागत करूया. सचिन मोरे आमचे नेरेचे आहेत, ते खास मित्र आहेत चांबो यांचे. आणि चांबोनी बराचसा काळ गाजवला. आपण पाहिलं आयकॉन म्हणून बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी खेळल्या. कर्नाटक मध्ये जाऊन देखील यावर्षी चांबोचा खेळ आपण पाहिला. सचिन मोरे पण त्या ठिकाणी होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. यॉर्क लाईनचा बॉल व्हाईट लाईनला क्रश करणारा अगदी यॉर्कर आपण पाहतोय व्हाईट लाईन मध्ये. आणि यावेळेस डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये देखील फेकला गेलाय. मी म्हटलं होतं साहिल पाटील गोलंदाजी मध्ये एक हिरा आहे, तो म्हणजे टीम विहाना 11 बोरलेचा. आणि चांगली कामगिरी गोलंदाज साहिल पाटील युवाची हवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल का सीमा पार. खेळाडू आहेत जज करतायत. चांगला झेल फलंदाजाचा संपला खेळ. साहिल मुकादम बॅक टू डगआउट. तीन चेंडूंचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक असेल. अजूनही एकही धाव या षटकामध्ये आलेली नाहीये. 2 विकेट मिळवल्या. पहिल्या बॉल वरती विकेट, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर विकेट. चांगली गोलंदाजी. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. जेलची शक्यता. खेळाडू येत आहेत. यस इट इज टेकन. अनदर विकेट डाऊन. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि यावेळेस गिरोवा 11 शिरडोन संघ पूर्णपणे बाकूट वरती त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज बाद. काय गोलंदाजी होतीये. 3 विकेट या ठिकाणी मिळवल्यात गोलंदाज साहिल पाटीलने. जेवढं कौतुक त्यांचं करावं तेवढं कमी असेल. काय कमालीचा खेळ त्यांच्या माध्यमातून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः ज्या पहिल्या षटकापासून आक्रमण चढवलं होतं गिरोबा 11 शिरडोन संघाने, परंतु त्या आक्रमणाला प्रत्युत्तर देत असताना वार वरती पलटवार केलाय साहिल पाटील. द बॉलर ऑन हॅट्रिक वरती मात्र असतील. हॅट्रिक बॉल आहे साहिल पाटील. हॅट्रिक बॉल. पंचांकडे दाद. यस इट इज डन. वाह क्या बात है. काय कमालीची गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळतीये. मशहूर हो रहा हूं मैं अपने काम से, इसीलिए दुनिया चलती है साहिल पाटील के नाम से. क्या बात है. विकेट हॅट्रिक. 3 बॉल 3 विकेट. पहिली विकेट हॅट्रिक.
क्या बात आहे साहिल, कौतुक करावं तेवढं कमी. शुभम म्हात्रे सर केतन म्हात्रेचं गाणं ऐकतायत. केतन म्हात्रे त्यांना 6वी 4 व्हीलर मिळाली. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. केतन म्हात्रे वाकलनचे, त्यांनी 6वी 4 व्हीलर त्या स्पर्धेमध्ये मिळवली. बऱ्याचशा बाईक, बऱ्याचशा 4 व्हीलर. महाराष्ट्राचा बायकर मॅन स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. यावर्षी डे नाईट फॉर्मॅट, तब्बल 13 दिवसांची ती स्पर्धा. 2 मार्च काल आपण त्या स्पर्धेचा समार्पण सोहळा पाहिला. चांगली स्पर्धा झाली आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. आमचे खानाव गावचे विद्यमान उपसरपंच मंगेश शेठ पाटील यांचे उपसरपंच चषक 1.5 लाखाची स्पर्धा ती देखील येणार आहे 20 ते 23 मार्च. अटॅक करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉलर. यावेळेस स्वतः गोलंदाज चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, शेवटचा बॉल. असं वाटलं होतं मयूर पाटील सर मेडन ओव्हर होती काय, पण तसं नाही घडलंय. सिंगल धाव मिळतीये. एकेरी धावेच्या बरोबरीने आता 23 धावाच फक्त आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. आणि येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी मात्र 11 बोर्ले टीम समोर 24. त्यांच्या टीम मध्ये पण संदेशजी पाटील जे 24 चे आहेत लाईव्ह इव्हेंट, आणि धावा पण आता 24 पाहिजेत. येणारे 18 चेंडू 24 धावांची गरज. हा बॉल द्या आयोजक, चेंडू द्यायचे. आमचे आयोजक ज्यांनी बरीचशी मेहनत घेतली आहे. रात्रभर जागून एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणं सोपी गोष्ट नसते, परंतु आमचे आयोजक ज्यांचे आपल्याला कौतुक करायला पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भाताड आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते ज्यांनी अहोरात्र मेहनतीनंतर या स्पर्धेचं स्वप्न सत्यात उतरवलंय. आणि शुभम म्हात्रे सर आपण नेहमी उल्लेख करतो 4 दिवसांची स्पर्धा पण 40 दिवसांची मेहनत, आणि ती मेहनत मात्र मनसे शाखा भाताड, मनसे शाखा पनवेल त्यांनी बरीचशी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीनंतर मात्र या स्पर्धेचं स्वप्न सत्यात उतरवलं गेलं आहे. आणि आयोजकांची देखील आपल्याला सुस्ती पाहायला मिळते, पण बरीचशी मेहनत त्यांनी केली आहे. एवढा मेहनत जेव्हा एखादा माणूस करतो तेव्हा
थोडीशी दमछाक त्यांची होतेच, परंतु आता ते जातील, झोपतील, लगेच उठतील, ग्राउंड वरती येतील, बरीचशी कामं असतात. शुभम म्हात्रे सर आपण जातो, झोपतो, संध्याकाळी उठतो आणि येतो, पण त्यांना तसं नसतं. त्यांना रात्री जाऊन लगेच सकाळी थोडीशी 3-4 तासाची झोप घेणार, परत आपल्या वैयक्तिक कामांमध्ये जाणार, ग्राउंडचं मॅचचं काम बघणार, नंतर येणार, सगळ्या पाहुण्यांची सोय वगैरे असते, बऱ्याचशा गोष्टी असतात आणि ते आयोजक करत असतात. त्यामुळे त्यांचं काम फार कठीण असतं आणि त्यामुळे आयोजकांना आपण श्रेय दिलं पाहिजे, कारण बरीचशी मेहनत या ठिकाणी मनसे शाखा भाताण, मनसे शाखा पनवेल यांची राहिली आहे आणि त्यांच्या मेहनतीनंतर या स्पर्धेला सत्यात उतरवलं गेलं आहे. चला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये आता आपण मॅच कडे वळूया, जिथे येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 24 धावेंची गरज आहे. सलामीची जोडी प्रफुल्ल पाटील यांना प्रफुल्ल या नावाने कमी आणि चांबो या नावाने लोक जास्त ओळखतात. ते प्रफुल्ल पाटील आले आहेत, त्यांच्यासोबत संदेश पाटील. पिवनचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज अंकित वाजेकर या ठिकाणी गिरोबा 11 चेडून संघाकडून बॉलिंग ट्रॅक वरती. पिवनचं पहिलं ओव्हर सुरुवात करूया. लेट्स प्ले, विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज तयार, पहिला बॉल, पहिलाच बॉल अपील केली जातीये. लाऊड अपील आपण या ठिकाणी पाहतोय. कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. उत्साह भरपूर, अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलने 11 खेळाडू जोश मध्ये होते, परंतु जोश मध्ये होश पण असला पाहिजे. डॉट बॉल. हा इंडिया ऑस्ट्रेलिया चॅम्पियन ट्रॉफी 2025 सेमीफायनल मध्ये यावर्षी आपण पुनश्च एकदा ऑस्ट्रेलियाचा सामना करणार, परंतु प्रफुल्ल पाटील चांबो और खुश हुआ मोगॅम्बो आणि षटकार. आणि या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिंगारवाडीचे अध्यक्ष आमचे सन्माननीय किरण लहाने साहेब यांनी या स्पर्धेला आणि त्याच्याच बरोबरीने बोरले टीमला बऱ्याचशा शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. किरण लहाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत, भिंगारवाडी शाखा. शुभेच्छा त्यांच्या येत आहेत, त्यांचं देखील स्वागत आपण करूया. परंतु चांबोने या ठिकाणी आता आक्रमण केलंय. षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय आणि चांबो म्हणजे षटकारांचा बादशाह बोरले टीम साठी, कारण बरेचसे चांगले पटके त्यांच्या बॅट मधून येतात. बॅटला किस केलाय, कारण की बॅट म्हणजे फलंदाजांचं दैवत आणि त्यासाठी त्या बॅटचे रिस्पेक्ट करणं पण फार महत्वाचं आहे. तो अंकित वाजेकर यांना विकेट मात्र घ्यावा लागेल. आकू टप्पाचा बॉल, षडपूल फ्लॅट. वाह, ओहो, व्हाट अ कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टूर्नामेंट. कायरन पोलार्ड स्टाईल मध्ये एका हाताने त्या ठिकाणी उडी मारली खेळाडू होते. आपण जर पाहिलं संकेत भोईर, उडता संकेत आपण त्यांना पाहिलं. प्रफुल्ल पाटील, चांबो, मोठा हादरा. कॅन यू बिलीव्ह इट? इफ यू नॉट बट यू हॅव टू बिलीव्ह दिस, कारण काय कमालीचा झेल टिपलाय. पहिला मोहरा, मोठा मासा जाळ्यात. 440 बोल्टचा झटका बोरले टीमला. फलंदाज बाद. नंबर 3 वरती आता भूषण पाटील येत आहेत. आपण विकेटचा उल्लेख केला होता आणि काय कमालीची झेल. मी तर म्हणेन हा विकेट गोलंदाजाच्या खात्यामध्ये नाही, फिल्डरच्या खात्यामध्ये जायला पाहिजे. आणि संकेत भोईर अगदी सर कायरन पोलार्ड यांच्या स्टाईलने एका हातात आकाशात झेप घेत असताना सगळ्यात चांगला कॅच आतापर्यंतचा या स्पर्धेमध्ये पनवेल मनसे तालुका चषक मधील सगळ्यात चांगला कॅच त्या ठिकाणी घेतलाय संकेत भोईर यांनी एका हातामध्ये. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पण आपण पाहिला काय कमालीचा झेल होता. भूषण पाटील आता नंबर 3 वरती आले आहेत. आल्या अटॅक करण्याचा प्रयत्न होता, विकेट कीपर कॅरी करू शकले नाहीयेत. व्हाईट लाईन मध्ये अगदी टो क्रशिंग यॉर्कर त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून फेकला गेला आणि डॉट चेंडू
मैदानाच्या आतमध्ये येतोय. विकेटची गरज होती शुभम सर, कारण प्रफुल्ल पाटील असे फलंदाज जे एका हाती मॅच जिंकवू शकतात आणि प्रफुल्लची विकेट मात्र या ठिकाणी आता पूर्णपणे गिरोबा 11 शिरडोन संघाला या मॅच मध्ये शिरकाव करून देते, कमबॅक करून देते. आकुट टप्पाचा बॉल बॅकवर्डला गेले, चिप शॉट आपण म्हणतो या फटक्याला, पण तो बॉल बॅकवर्ड झोन मध्ये ट्रॅव्हल, बघता बघता चेंडू जाईल सीमा रेषा पार, खटॅक चौकार. नशिबाचा चौकार येतोय, नशिबाची साथ मात्र भूषण पाटील यांना मिळतीये. यावरचा बॉल स्लॉट मध्ये होता, खोलून काढलाय ऑन साइडला, डीप मध्ये खेळाडू मिड विकेट झोनला, फंबल होतात, सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, वाह क्या बात आहे, काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावा अगदी चित्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या बरोबरीने P1च्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 24 धावांचा पाठलाग करत असताना विहाना 11 बोर्ले टीमच्या धावा आहेत त्या स्कोर कार्ड वरती एक गडीच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती येत आहेत. आणि समीकरणाचा जर आपण विचार केला तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 12 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. रन बॉल इक्वेशन 12 बॉल 12 धावा. धावा बनवायच्या आहेत 12, पण कोण वाजवणार कोणाचे 12 या मॅच मध्ये आता हे पण पाहणं तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज कुठला गोलंदाज असेल जो मात्र या मॅच मध्ये गिरोबा 11 शिरडोन टीम कमबॅक करेल की नाही, पलटवार करेल की नाही, कारण हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं आणि पब्लिक फक्त जिंकणाऱ्याला लक्षात ठेवते, हारणाऱ्याची किंमत लोक कधीच करत नाहीत. आणि त्यामुळे जिंकणं हाच तुमचा ध्येय, हाच तुमचा उद्देश, आणि त्या उद्देशाला त्या ध्येयाला पूर्ण करायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः आता मित्र म्हणेन चिकाटीने प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि प्रयत्न करण्याची गरज आता बॉलिंग टीमला येते. अटॅक करण्याचा प्रयत्न अपील केली जाते. संदेश पाटील मोठा फटका खेचायचा होता, कनेक्शन यावेळेस होत नाहीये, लगी तो छगी पण छगी नाही लगी याचा उल्लेख पण आपण करूया. आणि सिंगल धाव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळाली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड वरती 13 धावा मात्र येताना नक्कीच पाहायला मिळतील. आणि शुभम सर जेव्हा 13 धावा येतात तेव्हा मी नेहमी सांगतो 13 क्या होगा कालिया, क्या होगा 13, कारण 13 डेंजर नंबर असतो आणि स्कोर कार्ड वरती येत आहेत. पण 19चा आकडा इंडियन क्रिकेट टीम साठी थोडासा दर्दनाक आहे. आणि 2019 मध्ये बॅक टू बॅक 8 मॅचेस जिंकल्यानंतर भारतीय संघाला न्यूझीलंड संघाच्या विरोधात सेमीफायनल मध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. आणि MS धोनी सरांचा तो रनआउट कोण विसरू शकेल, आणि भारताने ती मॅच हारली होती. आणि 8 मॅच जिंकल्यानंतर एका मॅच मुळे भारतीय संघाला 2000 वर्ल्ड कप मधून बाहेर व्हावं लागलं होतं. आणि 2023 ला पण तेच पाहिलं. तब्बल 9 मॅच जिंकल्यानंतर 10वी मॅच भारतीय संघाने हारली 2023च्या वर्ल्ड कप मध्ये, आणि एका मॅचने आपण वर्ल्ड कप हारलो. क्रिकेटचा खेळ अनपेक्षित खेळ आहे. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे पहा, पण तुम्ही धावताय पण पंचांकडे बघा, पंचांचं बोट आकाशात आलंय आणि फलंदाज होईल बाद. पण तो क्रिकेट हा खेळ आपण पाहतो प्रत्येकाच्या नसा नसामधला खेळ. विजयासाठी अजूनही 5 धावींची गरज आहे. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 5 धावींचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं जाईल. क्रिकेटचा खेळ जर आपण पाहिला तर इंग्रज देशाचा खेळ, अंग्रेजों का खेळ म्हणजे क्रिकेट याचा उल्लेख केला जातो. इंग्लिश गेम आपण क्रिकेटच्या खेळाला म्हणतो, परंतु सगळ्यात जास्त प्रेम क्रिकेटच्या खेळामध्ये भारताला दिलं जातं. आणि 2028 मध्ये शुभम म्हात्रे सर, एक कौतुकास्पद गोष्ट आहे का 2028च्या ऑलिम्पिक मध्ये क्रिकेटच्या खेळाला देखील मयूर सर इन्क्लूड केलं गेलंय. सर विराट कोहली यांचे फॅन फॉलोविंग बघता आपण पाहतोय की वर्ल्ड ऑलिम्पिक कमिटी ज्यांनी हा निर्णय घेतला की 2028 मध्ये विराट कोहली यांची एवढी फॅन फॉलोविंग बघता क्रिकेट पण आपण इन्क्लूड करू. आणि 2028च्या ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. सर विराट कोहली, क्रिकेटची क्रेज फार मोठी पाहायला मिळते आणि क्रिकेटचा किंग त्यांना आपण नक्कीच म्हणतो. आणि क्रिकेट हा आपल्या जिव्हाळ्याचा खेळ आहे. क्रिकेट इज नॉट जस्ट अ गेम, इट इज अन इमोशन. हे मी नेहमी सांगतो, क्रिकेटचा खेळ आपली एक भावना आहे.
प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेस केलाय जरूर, कनेक्शन यावेळेस होत नाहीये. चेंडू आपण पाहतोय जमिनीवरती घरंगत राहिलाय. सिंगल धाव तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये घेतली जातीये. बऱ्याचशा कालांतराने तो धावफलक थांबला होता, स्थिरावला होता, तो मात्र आता वाढला जातो आणि 20 धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. येणारे 8 चेंडू आणि आता विजयासाठी मात्र 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 8 चेंडू 4 धावा. कोण करणार वार, कोण धावा बनवणार 4, कोण करणार शिकार, कोणाचं होणार विजयाचं स्वप्न साकार, या सगळ्या गोष्टी, परंतु त्यांची उत्तर आपल्याला मिळतील. 8 चेंडू 4 धावा. 8 चेंडू 4. संदेश पाटील प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करतात. संदेश पाटील यांना माहिती आहे जास्त घाई करण्याची गरज नाहीये. सिंगल डबल पण आमच्या संघाला विजयाच्या समीप नेतील आणि हा खेळ महत्वाचा आहे. बऱ्याचशा वेळी मयूर सर आपण पाहतो बरेचसे फलंदाज ज्यांना स्टाईल मारायची असते, स्टाईल मारण्यासाठी षटकार मारायला जातात, 2-4 बॉल उगतात, मग मॅच त्यांच्या अंगाशी येते आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळी मॅच गमावतात देखील. परंतु जेव्हा तुम्ही सिंगल डबल घेता, प्रेझेन्स ऑफ माइंड, अक्कल जेव्हा तुम्ही चालवता तेव्हा तुम्ही पुढे जाता, कारण जो चलाएगा अकल वो होगा सफल. परंतु अटॅक करण्याचा प्रयत्न, संदेश पाटील यांचं कौतुक केलं पण आता गरज नव्हती, पण प्रहार करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतील. नो डाऊट कॅच. OUT आउट. देवेंद्र पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आपण ऋतिक पाटील यांना पाहतोय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र 2 धावांची गरज आहे. हरलो नाही, हरणारही नाही, ही जिद्द तुमच्या मनामध्ये पाहिजे. जो असेल जिद्दी त्याला मिळेल प्रसिद्धी. प्रयत्न करा, अडचणींना सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये आणि ती वेळ आता आली आहे. ते म्हणजे गिरोबा 11 शिरडोन. संकेत भोईर शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती येतील. संकेत भोईर ज्यांनी कॅच ऑफ द टुर्नामेंट पकडली तेच मात्र आता बॉलिंग ट्रॅक वर. यावेळेचा बॉल अपील करताय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नेम चुकलाय आणि मॅच हुकलीये असं देखील आता आपण म्हणू शकतो, कारण की नाव द स्कोर इज लेवल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 23 झाल्या होत्या, दुसऱ्या सत्रामध्ये चेस करताना 23 झाल्या आणि आता येणारे 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी फक्त 1 धावेची गरज. 1 स्टेप बिहाइंड या ठिकाणी विंच आहेत, ते म्हणजे टीम विहाना 11 बोर्ले. रवी पाटील साहेब यांनी पॅक केलेला विहाना 11 बोर्ले संघ विहाना या नावाने खेळतोय. त्यांच्या सुपुत्री असतील, सुकन्या आहेत त्यांच्या आणि त्यांचं नाव विहाना. विहाना नावाने रवीजी पाटील साहेब यांचा संघ बोरले. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, दांडी 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 गोल. गोलंदाज पॉवरफुल, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. चार चेंडू आणि आता 1 धावेची गरज आहे. आपण पाहिलं होतं बेलवलीच्या अजय पाटील यांना रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये MD वॉरियरच्या विरोधात 6 चेंडू मध्ये 1 धाव करून नव्हती दिली बेलवलीच्या अजय पाटील यांनी, आणि आता तुम्हाला 4 चेंडू आणि 1 धाव वाचवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. चमत्कारला नमस्कार केला जाईल का हे पाहणं पण गरजेचं, परंतु यावेळेस नाही. विहाना 11 बोरले संघ, बॉल गेलाय सीमा पार, आलाय चौकार, विजयाचं स्वप्न केलं साकार आणि मॅच विनिंग शॉट या ठिकाणी आलाय.
सोमनाथ पाटील यांच्या बॅट मधून आणि विहाना 11 बोरले बनतीये विनर ऑफ द मॅच. चांगला खेळ राहिलाय टीम विहाना 11 बोरले संघ. वेल डन, वेल प्लेड अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन त्यांना आपण म्हणूयात. आणि त्याच्याच बरोबरीने